हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्ट हॅवचा उपयोग हा इंग्रजी बोलताना केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेणार आहोत. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी मस्ट या मॉडर्न वर्बवरती व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणजेच मस्टचा वापर हा केव्हा आणि कसा करायचा त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. तरीसुद्धा आता मी परत एकदा तुम्हाला सांगते की मस्टचा उपयोग हा केव्हा केला जातो. तर जेव्हा एखादी गोष्ट एखाद्याने करायलाच पाहिजे असे जेव्हा आपल्याला इंग्रजीमध्ये सांगायचे असते तेव्हा मस्टचा उपयोग हा केला जातो. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण देते मराठीत की तू माझी परवानगी घ्यायलाच पाहिजे किंवा तू त्याच्याशी नम्रपणे बोलायलाच पाहिजे. बघा, या उदाहरणांवरून तुम्हाला काय कळते की इथे एखादी गोष्ट एखाद्याने करायलाच पाहिजे असे आपण सांगतो आहे. आणि त्यावेळेस मग इंग्रजी बोलताना आपण कशाचा वापर करायला पाहिजे तर मस्ट या मॉडल व्हर्बचा. म्हणजे इथे एक प्रकारे सक्ती केलेली आहे की तू ही गोष्ट करायलाच पाहिजे असे जेव्हा आपल्याला सांगायचे असते तेव्हा मस्ट वापरायचे. मग आता मस्ट हॅवचा उपयोग हा केव्हा करायचा. आजचा आपला टॉपिक हाच आहे की मस्ट हॅवचा उपयोग हा केव्हा करायचा. मग आता एखाद्याने एखादे काम किंवा आपण कृती म्हणू किंवा क्रिया म्हणू किंवा कार्य म्हणू तर ते निश्चितच केलेलं असेल असं जेव्हा आपल्याला सांगायचे असते, इंग्रजीमध्ये सांगायचे असते, तेव्हा कशाचा उपयोग करायचा. मस्ट हॅवचा उपयोग हा करायचा असतो. बघा, मग आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की मस्ट आणि मस्ट हॅवचा उपयोग हा केव्हा करायचा. तुम्ही मस्टवरचा जो माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुमचं मस्ट आणि मस्ट हॅव या दोघांबाबतचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात आधी आपण मस्ट हॅवबद्दल बघणारच आहोत. पण त्याआधी आपण जेव्हा मस्ट हॅवने एखादे वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू तेव्हा मग त्याची इंग्रजीतली रचना कशी असेल ते सर्वात आधी आपण बघू. तर इथे बघा मी लिहिलेलंच आहे की सर्वात आधी आपल्याला त्या वाक्यातला काय घ्यायचा असतो, सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते मस्ट हॅव. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते V3 म्हणजेच काय तर क्रियापदाचे तिसरे रूप. त्यानंतर सर्वात शेवटी जर वाक्यामध्ये काही इतर शब्द असतील तर ते शब्द मग तुम्ही यानंतर घ्यायचे असतात किंवा ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्ट तुम्ही इथे घ्यायचं असते. तर इथे बघा मग मी मराठीत इथे काही उदाहरणं लिहिलेली आहेत. आता या मराठी वाक्यांचे आपण मस्ट हॅवचा उपयोग करून या रचनेनुसार इंग्रजीत रूपांतर करू. बघा, आता फर्स्ट आहे त्याला नक्कीच ती नोकरी मिळाली असेल. बघा, या उदाहरणावरून तुम्हाला समजलं असेल की ही जी गोष्ट आहे ती निश्चितच झालेली असेल असे आपल्याला इथे सांगायचे आहे. म्हणूनच आपण इथे काय वापरतो आहे, मस्ट हॅवचा उपयोग हा करत आहे. बघा, मग सर्वात आधी तर आपल्याला काय घ्यायचा असतो, सब्जेक्ट. मग सब्जेक्ट कोणता आहे, त्याला. मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, सर्वात आधी ही. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, मस्ट हॅव. बघा, ही मस्ट हॅव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, V3 फॉर्म. म्हणजेच ह्या मराठी वाक्यातलं जे क्रियापद असेल ते आधी तुम्हाला माहिती पाहिजे. क्रियापद आहे मिळाली किंवा मूळ क्रियापद मिळणे, म्हणजेच त्याला आपण इंग्रजीत केट हा शब्द वापरतो. आता त्याचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे ते आहे कॉट. बघा, ही मस्ट हॅव कॉट. त्याला मिळाली असेल. काय मिळाली असेल, नक्कीच मिळाली असेल. काय मिळाली असेल तर ती नोकरी. मग आता त्यासाठी आपण काय वापरू, साठी आपण वापरू दॅट. आणि नोकरीसाठी आपण काय शब्द वापरतो, जॉब. बघा, अशा प्रकारे मग हे वाक्य मस्ट हॅवचा उपयोग करून इंग्रजीत इथे या स्ट्रक्चरनुसार इथे सहज तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. ही मस्ट हॅव गॉट दॅट जॉब, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, ही बातमी नक्कीच सर्वत्र पसरली असेल. बघा, बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की आता ही जी बातमी आहे ती बातमी एवढी मोठी असते की आपण लगेच म्हणतो की आता ही बातमी नक्कीच सर्वत्र पसरलेली असेल. म्हणजेच ही निश्चितच झालेली असेल ही अशी गोष्ट. तेव्हा कशाचा उपयोग करायचा, मस्ट हॅवचा. मग आता बघा, इथे सुद्धा या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे, ही बातमी. आता ही साठी हा, ही, हे, त्यासाठी आपण वापरतो धिस. आणि बातमीसाठी आपण वापरतो न्यूज. बघा, धिस न्यूज म्हणजेच ही बातमी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, मस्ट हॅव. बघा, मग इथे आपण घेणार आहोत मस्ट हॅव. धिस न्यूज मस्ट हॅव. मग आता इथे आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे आहे. हे स्ट्रक्चर लक्षातच ठेवून घ्यायचं म्हणजे तुम्हाला कोणत्याही वाक्याचं रूपांतर मग सहज इंग्रजीमध्ये करता येईल. क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे.
मग क्रियापद आहे पसरणे, पसरली, मूळ क्रियापद पसरणे, मग त्याचा थर्ड फॉर्म आहे स्प्रेड, SPREAD, READ. These न्यूज मस्ट हॅव स्प्रेड, म्हणजे ही बातमी पसरली असेल, नक्कीच पसरली असेल म्हणून आपण मस्ट हॅव वापरलेला आहे, नक्कीच यासाठी. मग सर्वत्र राहिलेला शब्द म्हणून आपण सर्वत्रसाठी इथे लिहिणार आहोत एव्हरीवेअर, एव्हरीवेअर. बघा अशा प्रकारे दीज न्यूज मस्ट हॅव स्प्रेड एव्हरीवेअर, अशा प्रकारे. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, पाहुणे नक्कीच घरी पोहोचले असतील. बघा आपण बऱ्याच वेळेला असं अंदाज लावतो की आता पाहुणे यावेळेला नक्कीच आता घरी पोहोचलेले असतील. मग आता या वाक्यामध्ये सर्वात अधिक कर्ता कोणता आहे? पाहुणे. मग आता इथे आपण घेणार आहोत द गेस्ट, द गेस्ट. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? मस्ट हॅव, द गेस्ट मस्ट हॅव, अनेक वचन प्लुरल घेतलेलं आहे. द गेस्ट मस्ट हॅव. त्यानंतर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आहे. क्रियापद आहे पोहोचले, म्हणजेच मूळ क्रियापद आहे पोहोचणे. त्यासाठी रीच हा शब्द आपण वापरतो, REACH, रीच. त्याचे तिसरं रूप आपल्याला घ्यायचं आहे, ते आहे REACHED, रीच्ड. द गेस्ट मस्ट हॅव रीच. पाहुणे नक्कीच पोहोचलेले असतील. कुठे पोहोचलेले असतील? तर घरी. ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे काय, घरीसाठी आपण काय घेतो? होम, घरसाठी होम. द गेस्ट मस्ट हॅव रीच्ड होम, अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, तिने नक्कीच त्याला माफ केले असेल. बघा एखादी गोष्ट ही निश्चितच झालेली असेल म्हणून आपण इथे मस्ट हॅवचा उपयोग हा करत आहोत. आता या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? तिने. मग तिनेसाठी आपण शी हा शब्द वापरतो. तिनेसाठी आपण काय वापरतो? शी. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? मस्ट हॅव, शी मस्ट हॅव. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचे तिसरे रूप. मग क्रियापद आहे माफ केले, म्हणजेच मूळ क्रियापद माफ करणे. माफ करणे त्यासाठी आपण फॉरगिव्ह हा शब्द वापरतो. त्याचा तिसरा थर्ड फॉर्म म्हणजेच तिसरं रूप आहे फॉरगिवन. बघा फॉरगिवन, सी मस्ट हॅव फॉरगिवन. तिने माफ केले असेल नक्कीच. कोणाला? ऑब्जेक्ट काय आहे? त्याला. मग त्यालासाठी आपण इंग्रजीमध्ये लिहितो, वापरतो हिम. बघा शी मस्ट हॅव फॉरगिवन हिम. तिने नक्कीच त्याला माफ केले असेल, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, तिने नक्कीच तुझी वाट पाहिली असेल. बघा आता या वाक्यामध्ये सुद्धा सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे? सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. तो कोणता आहे? तिने. मग तिनेसाठी आपण काय वापरतो? शी हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो. त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे? मस्ट हॅव. बघा शी मस्ट हॅव. तर आपल्याला काय घ्यायचं आहे? क्रियापदाचे तिसरे रूप. मग या वाक्यामध्ये क्रियापद वाट पाहिली म्हणजेच वाट पाहणे हे मूळ क्रियापद आहे. मग त्यासाठी आपण इंग्रजीमध्ये वेट हा शब्द वापरतो. मग त्याचा आपल्याला काय घ्यायचं आहे? थर्ड फॉर्म म्हणजेच तिसरे रूप, ते आहे वेटेड. बघा सी मस्ट हॅव वेटेड. तिने नक्कीच वाट पाहिली असेल. कोणाची? ऑब्जेक्ट काय आहे इथे? तुझी. म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर यू, तुझ्याकरता किंवा तुझी, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? फॉर यू. सी मस्ट हॅव वेटेड फॉर यू. तिने नक्कीच तुझी वाट पाहिलेली असेल किंवा पाहिली असेल. आता बघा नेक्स्ट आहे, तो तेथे नक्कीच गेलेला असेल. बघा म्हणजे एखादी गोष्ट निश्चितच झालेली असेल असं सुद्धा इथे या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. मग आता हे वाक्यसुद्धा तुम्हाला इथे मस्ट हॅवचा उपयोग करून वर मी जे स्ट्रक्चर दिलेलं आहे, रचना दिलेली आहे, त्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून तुम्हाला इथे त्याचे ट्रान्सलेशन लिहायचे आहे. ते ट्रान्सलेशन मी तुमचे चेक करणार आहे. तर आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणखी एक, की जेव्हा आपण इथे मस्ट हॅवचा उपयोग केला तेव्हा आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरले, आणि जेव्हा आपण फक्त मस्टचा वापर करतो तेव्हा क्रियापदाचे पहिले रूप हे वापरले जाते. हे लक्षात घ्यायचं. याकरता मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही मस्टवरचा जो माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि त्यानंतर परत एकदा हा मस्ट हॅववरचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या दोघंही कन्सेप्ट या क्लिअर होतील. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण
मस्ट हॅवचा उपयोग हा केव्हा आणि कसा करायचा ते समजून घेतले। तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। थँक्यू।